आयुष्यात प्रत्येकाकडून या न त्या चुका ह्या घडत असतात. यातल्या काही चुकांना दुरुस्त केल्या जाऊ शकतं, तर काही चुका आपल्या आयुष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. या चुका इतक्या सूक्ष्म असतात की दिसायला त्या चुकीच्या गोष्टी आहेत असं आपल्याला कधी वाटतच नाही, आणि त्यामुळे आपण त्यांच्यात काही सुधार करावी असा विचारही कधी करत नाही, आणि त्यामुळे आपल्या नकळत आपण त्याच त्या चुका परत परत करत असतो आणि अशा प्रकारे आयुष्याच्या एका विषारी चक्रात फसून बसायला लागतो. पण आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशाच 5 महत्त्वाच्या चुकांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही कधीही करू नयेत. लक्षात असू द्या, चुका ह्या सगळ्यांकडून होत असतात, पण जो स्वतःकडून चूक होण्याआधीच स्वतःला सावरतो तो या जगात नेहमी टिकून राहू शकतो. चूक नंबर 1, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक जण चांगला असा विचार करून आपल्याला चालणार नाही. आपल्या आयुष्यात कित्येक जण आपल्याकडून लपवून त्यांच्या मनातल्या मनात आपल्या वाईटावर टपून बसलेले असतात. समोर तर खूप चांगलं बोलतील, पण मनातल्या मनात त्यांना आपलं सगळं वाईट व्हावं असं वाटत असतं. हीच लोक तुमच्यापासून लपून तुमचं नुकसान करायला तुमच्या आयुष्यात आलेली असतात. समोर तोंडावर स्मित हास्य ठेवणाऱ्या प्रत्येकावर तुम्ही डोळे बंद ठेवून विश्वास करणार असाल तर वेळीच सावध व्हा, कारण या एका चुकीमुळे तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आता या लोकांना नेमकं ओळखायचं तरी कसं? कारण एरवी बोलताना सगळी लोक तर अगदी हसत खेळत गोड गोड बोलत असतात, मग यांना ओळखणे खूप कठीण आहे ना? तर असं नाहीये मित्रहो. ही लोक त्यांच्या वागण्यातून काही खुणा तुमच्या समोर सोडत असतात, ज्या खुणावरून ते तुमचे शत्रू आहेत हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. तुम्ही कधी एखाद्या जवळच्या मित्रासमोर किंवा एखाद्या विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तीसमोर स्वतःच्या स्वप्नांचं वर्णन करत असता. भविष्यात मी हे करणार आहे, ते करणार आहे, किंवा माझं आणि माझ्या कुटुंबाचं हे स्वप्न आहे. अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही या लोकांसोबत करत असाल तर ही लोक कधीच तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये सपोर्ट करणार नाहीत. ही लोक नेहमी तुम्हाला तुमच्याकडून हे होणारच नाही किंवा तुमच्या या कार्यात कशा प्रकारच्या अडचणी येतील अशा प्रकारची काल्पनिक अडथळे ते तुमच्या समोर निर्माण करायला सुरुवात करतील. कसंही करून तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून दूर नेणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय असतं. असं ते वागतात कारण त्यांच्या मनात त्यांना माहिती असतं की तुम्ही जे काही बोलताय ते खरंच साध्य करून दाखवू शकता, आणि ते त्यांना नको हवं असतं. आता यासोबतच काही इतर लोक असतात जी तुमच्याकडून खूप काही कामं करून घेत असतात. त्यांच्या छोट्यातल्या छोट्या कामासाठी देखील तुम्ही तुमचं सगळं आयुष्य सोडून यावं असं त्यांचा नेहमीचा हट्ट असतो. पण जेव्हा तुम्हाला काही गरज पडत असते तेव्हा मात्र ही लोक कधीच तुमच्या मदतीला येत नाहीत. त्यांचा आणि तुमचा संबंध जर कधी येणारच असेल तर त्यात फक्त त्यांचाच फायदा व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते. आता आपल्या समाजात अशी वाईट लोक तर भरलेली असतात, पण यांच्यावर उपाय तरी काय असा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तेव्हा यावरील उपाय म्हणजे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचं पूर्णपणे निरीक्षण करायचं आहे. हा माणूस माझ्या आयुष्यात का आहे, याला माझ्याकडून काय हवं आहे, आणि हा फक्त त्याच्या फायद्यापुरतच माझ्या आयुष्यात आलेला आहे का, की माझ्या मदतीलाही धावून येणारा आहे? अशा प्रकारची प्रश्ने तुम्हाला स्वतःला विचारायची आहे. मग साहजिकपणे हळूहळू तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांविषयी स्पष्टता यायला लागेल. मग तुम्हाला कोण चांगला आणि कोण वाईट याविषयी सगळं कळायला लागेल. काही लोक तुमच्या नकळत खूप दुष्टपणे तुमच्याशी वागत असतात. अशा लोकांना लगेच बाजूला करायला सुरुवात करावी लागेल. मग जेव्हा भविष्यात कधी अशी लोक तुमच्या आयुष्यात येणार असतील तेव्हा त्यांना येण्याआधीच त्यांचा प्रवेश बंद करा. तुमच्या आजूबाजूची लोक निवडत असताना काळजीपूर्वक निवडा आणि सुरक्षित आणि सकारात्मक अशा लोकांमध्येच राहण्याचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या, चुकीच्या लोकांसोबत असण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं असेल. चूक नंबर 2, तुमच्यातल्या कमी सगळ्यांना सांगणे. स्वतःविषयी विचार करत असताना काही लोक स्वतःला खूप ग्रेट समजत असतात. स्वतः आहेत त्यापेक्षा जास्त बढाया मारत अति आत्मविश्वासाच्या जाळ्यात ते फसायला लागतात.
ही एक चुकीची सवय आहे. पण याशिवाय इतर काही लोक असतात जी स्वतःला अगदीच वाईटपणे इतरांसमोर मांडत असतात. मी खूप कमकुवत आहे, मी काहीही करू शकत नाही, माझ्याकडून ही चूक झाली, ती चूक झाली. जेव्हा अशा प्रकारे आपण स्वतःविषयी इतरांसमोर बोलायला लागतो, तेव्हा ही आजूबाजूची लोक आपल्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊ लागतात. तुम्ही इतरांवर खूप विश्वास ठेवून स्वतःतील दोष त्यांच्या समोर मांडत असता, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळू शकेल. पण ही लोक त्या प्रकारे विचार करणार नाहीत. स्वतःतील कमी इतरांपुढे जाहीर करणे म्हणजे इतरांपुढे स्वतःची किंमत स्वतःच कमी करून घेणे असं असतं. आणि यासोबतच वास्तू तथास्तू म्हणते असं म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या या नकारात्मक सवयीमुळे तुम्ही स्वतःच्या प्रगतीत अडथळे बनून जाऊ लागता. आता यावर उपाय काय असू शकतो? तर यात सर्वात आधी तुम्हाला सकारात्मक बोलण्याची सवय लावावी लागेल. स्वतःविषयी कधीच मी हे करू शकत नाही असं म्हणायचं नाही, तर मी हे करू शकतो, माझ्यात ती ताकद आहे, मी त्या लायक आहे, अशा प्रकारची सकारात्मक वाक्ये स्वतःला बोलायची सवय लावा. कधी कधी या वाटेवर जात असताना तुमच्या पुढे खरंच काही गोष्टी येतील ज्या तुमच्याकडून होणार नाहीत असं तुम्हाला दिसून येईल, किंवा तुमच्यात खरंच कोणत्या तरी गोष्टीची कमी आहे असं तुम्हाला स्पष्टपणे दिसून यायला लागेल. असं जरी होत असलं तरी ती स्वतःतली कमी स्वतःपुरतीच मर्यादित असू द्या. तुम्हाला स्वतःला ती स्वतःतली कमी इतरांपुढे जाहीरपणे सांगायची काही एक गरज नाहीये. यापुढे कधी कधी आपल्या आयुष्यात काही ध्येय असतात जी आपल्याकडून पूर्ण केल्या जात नाहीत. मग त्या येणाऱ्या अपयशामुळे आपल्या मनात साहजिकच काहीतरी निगेटिव्हिटी यायला लागते. अशा वेळी या तुमच्या ध्येयांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विभाजित करा. मग हळूहळू एक एक गोष्ट पूर्ण करायला लागा. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्याकडून काही केल्या तुमचं वजन कमी होत नसेल तर सगळ्यात आधी सर्वात छोटी गोष्ट काय करायची ते ठरवा. मी रोज चालायची सवय लावणार, मग मी डाएट मधून या गोष्टी कमी करणार. मग हळूहळू तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जायला लागाल. त्यामुळे लक्षात असू द्या, जर तुम्हाला तुमच्या चुका दिसून आल्या तर त्यांना लोकांपुढे जाहीर करायचं नाहीये, कारण असं केल्यास तुम्ही स्वतःची किंमत गमावून बसाल. चूक नंबर 3, स्वप्न पाहणं सोडून देणं. प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतात. काही लोकांच्या आयुष्यातला हा दुःखाचा काळ कमी असतो, तर काहींच्या आयुष्यातला हा काळ संपत नसतो. तुम्ही सुखात असाल किंवा दुःखात, तुमची स्थिती काहीही असो, पण तुमच्या आयुष्याविषयी तुमची जी काही स्वप्ने असतील ती स्वप्ने पाहणं कधीच सोडायचं नसतं. कारण जेव्हा आपण आपल्या आयुष्याविषयी काही स्वप्नेच पाहणार नसू, तेव्हा तोच आपल्या आयुष्याचा खरा अंत असेल. आपण आपल्या आयुष्याविषयी जी स्वप्ने पाहतो ती स्वप्नेच असतात ज्यामुळे आपल्या आयुष्याला अर्थ मिळत असतो. मग जेव्हा एकीकडे डोळ्यात काही स्वप्ने असतील तेव्हा दुसरीकडे आपल्या रोजच्या आयुष्यात मात्र फक्त दुःखेच येत असतील, तेव्हा आपल्याला या दुःखांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. माझ्या आयुष्यात येणाऱ्या या अडचणी ह्या अडचणी नसून त्या विविध प्रकारच्या संधी आहेत, ज्यांना पार केल्यावर माझ्यात एक नवीन सामर्थ्य निर्माण होणार आहे. अशा प्रकारचा विचार नेहमी तुमच्या डोळ्यात असू द्या. काही स्वप्ने पूर्ण करता येणं हे आत्ताच्या घडीला शक्य नसतं, तेव्हा त्या स्वप्नांना पूर्णपणे सोडून देण्यापेक्षा त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बदलून पहा. रोज एक एक पाऊल टाकत स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झटत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला तुमचं ध्येय निश्चितपणे मिळालेलं असेल. आणि लक्षात असू द्या, स्वप्ने पाहणे कधीच सोडायचं नाही, कारण स्वप्नेच असतात जी आपल्या आयुष्याला जगण्याचं खरं बळ देत असतात. चूक नंबर 4, भूतकाळात अडकून राहणे. कधी कधी आपल्या आयुष्यात बऱ्याच संधी आलेल्या असतात, बऱ्याच नवनव्या गोष्टींची सुरुवात होऊ शकणार असते, पण आपण त्या गोष्टींमध्ये जात नाही, कारण आपण भूतकाळातल्या आपल्या चुकांमुळे विचलित झालेलो असतो. भूतकाळात आपल्यासोबत बरंच काही झालेलं असतं, काही दुःखे आलेली असतात, मान अपमान, लोकांच्या धोकेबाज स्वभावामुळे आपलं खूप वेळा
आपली नाचक्की झालेली असते आणि कधी कोणत्या तरी ध्येयांना प्राप्त करण्यासाठी गेल्यावर तिथे आपल्याला अपयश मिळालेलं असतं. तेव्हा अशा वेळी आपल्याला अशा गोष्टींमध्येच अडकून चालणार नाही. आपल्या भूतकाळात आपल्यासोबत जे काही झालं ते झालं. आपण आपला भूतकाळ कधीच बदलू शकणार नाही, पण आपण आता पुढे काय करायचं, सध्या या क्षणी कोणते निर्णय घ्यायचे हे मात्र आपल्या हातात असतं. आणि आज आत्ता आपण जसे वागू त्यावरूनच आपलं भविष्य निर्भर असेल. त्यामुळे कधीच तुमच्या भूतकाळातल्या गोष्टींमुळे स्वतःचं नुकसान होऊ देऊ नका. नेहमी जेव्हा कधी तुमच्या मनात भूतकाळाविषयी काही वाईट आठवणी किंवा विचार आठवत असतील, तेव्हा आपल्याला भूतकाळातच राहायचं नाही, तर आपल्याला आता पुढे जायचं आहे याची आठवण स्वतःला करून द्या. काही लोकांकडून किंवा तुमच्याकडूनही ज्या काही चुका झाल्या असतील त्यांना वेळीच क्षमा करा, त्या तिथेच सोडून द्या आणि पुन्हा नव्या गोष्टींची सुरुवात करायला लागा. आजच्या दिवशी तुम्ही एक नवी सुरुवात करू शकता आणि वर्तमानाचा उपयोग याच गोष्टींसाठी करू लागलो तर नक्कीच आपलं भवितव्य सुधारण्याच्या मार्गी लागेल. चूक नंबर 5, लोकांकडे गरजूपणाची भीक मागणे. काही अडचणी आपल्या आयुष्यात येतात आणि आपण लगेच स्वतःला कमी समजायला लागतो आणि स्वतःकडून त्या अडचणीतून मात करून जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी लोकांकडे आपल्या मदतीसाठीची धाव घ्यायला जात असतो. पण अशा वेळी आपल्याला लक्षात घ्यायला हवं की लोकांकडून आर्थिक मदत मागणे आणि स्वतः काहीच प्रयत्न न करणे म्हणजे स्वतःला कमजोर मानणे होईल. त्याऐवजी तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर स्वतः कोणतं तरी लहान मोठं काम करू लागा. तुम्हाला वाटेल की असं केल्याने चार चौघात तुमचं हसू होईल, पण असं होणार नाही मित्र हो. जे तुमच्या मेहनतीवर हसतील ती लोक तुमची मित्रच नसतील आणि अशा वेळी तुमच्या मानसिक आधारासाठी जी लोक धावून येतील तीच तुमची खरी मित्र आणि खरी नातेवाईक असतील. यासोबतच तुम्हाला जर खरंच काही तात्पुरती मदत हवी असेल तर ती तुम्ही मागू शकता, पण तुमचा हा प्रॉब्लेम इतरांनी पूर्णपणे सॉल्व्ह करून द्यावा हे म्हणजे इतरांकडे भीक मागणं होईल. त्यामुळे असं करणं कोणत्याही हालतीत टाळा. आता यावर उपाय म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला इतरांनी तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावी अशी तुमच्या मनात इच्छा येईल तेव्हा आधी स्वतःवर डाऊट घेणं थांबवा आणि तुम्ही हे करू शकता या गोष्टीवर विश्वास ठेवा. यानंतर तुमच्याकडून होईल ते छोटे मोठे काम करायला सुरुवात करा. पैसा कमवण्याची सवय लावा. गरज असल्यास तुमच्या कुटुंबियांकडून तात्पुरती मदत घ्या आणि त्या मदतीची लवकरात लवकर परतफेडही करा. तुमचं युद्ध लढायला जेव्हा तुम्ही स्वतः तयार असाल तेव्हा नक्कीच सगळं जग तुमच्या मदतीला धावून येईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. धन्यवाद मित्र हो.